श्री स्वामी समर्थ. असे घरगुती पाणी चुकूनही तुळशीला अर्पण करू नका. संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल, घरात गरिबी राहील. याद्वारे आपल्याला कळेल की कोणत्या दिवशी महिलांनी चुकूनही तुळशी मातेला पाणी देऊ नये, अन्यथा मोठा अनर्थ घडतो. माता तुळशीसोबतच माता लक्ष्मीचाही बळी जातो. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये जय तुळशी माता लिहायला विसरू नका. शास्त्रानुसार जिथे तुळशीचे रोप असेल तिथे महालक्ष्मीचा वास कायम असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीने तुळशीची पूजा केली आणि त्याची योग्य काळजी घेतली तर महालक्ष्मी नेहमी त्यांच्या घरात स्थान बनवते. पण तुळशीचे काही वास्तू नियम लक्षात ठेवायला हवे. अशा परिस्थितीत आपल्या वास्तू नियमांबद्दल जाणून घेऊया. 1. नित्य नियमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आत एक नवीन ऊर्जा संचारते, ज्यामुळे तो यशस्वी होतो. 2. शास्त्रानुसार तुळशी माताने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबीतून राजा बनवते. त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीची स्वमनाने पूजा करतो त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते. 3. रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 4. जर तुमचा व्यवसाय खराब चालत असेल किंवा ठप्प झाला असेल तर काळजी करू नका. दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा. तुमच्या समस्या लवकरच दूर होतील. तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. 5. जिथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा चुकूनही फिरकत नाही. जिथे तुळशीचे रोप लावले जाते त्या घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर राहते. 6. जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल आणि घरातील बचत हळूहळू कमी होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब घरी तुळशीचे रोप आणावे आणि त्याची नियमित पूजा करा आणि मग तुळशी मातेचा चमत्कार पहा. 7. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचे खूप महत्त्व आहे. देवाला काही अर्पण करायचे असेल तर तुळशीचे पान अर्पण करावे असे म्हणतात. तुळशीचे पान अर्पण केल्याने ते आनंदी होतात. वास्तविक तुळशीच्या पानांचा उपयोग प्रत्येक देव आणि देवीच्या पूजेत केला जातो. मात्र शंकर आणि गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. 8. जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या संरक्षणासाठी 7 तुळशीची पाने काळी मिरी मुठीत घ्या आणि ती मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा. सर्व काही व्यवस्थित होते. तुम्हाला ते घड्याळाच्या दिशेने फिरवावे लागेल, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे लागेल. 9. समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी संध्याकाळपूर्वी तुळशीची 4 ते 5 पाने तोडून घ्या. झोपताना उशीखाली ठेवा आणि झोपा आणि सकाळनंतर काही पाने खा. हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपतील. अशा स्थितीत उरलेली पाने पुन्हा उशीखाली ठेवा, झोपी जा आणि सकाळी खा. या नियमांचे पालन करा आणि चमत्कार पहा. 10. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही असे सांगितले जाते. तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल आणि उदबत्ती अर्पण करावी. तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरींची पूजा करावी. जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी कांदा, लसूण, मांस आणि मद्य यांचे सेवन सोडून द्यावे. 11. जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असतील तर तुळशीच्या रोपांची मुळे घ्या आणि गंगाजलाने धुहा.
त्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपुष्टात येतील. 12. तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारांपासून सुरक्षित राहते. तुळशीची पूड अनेक रोगांना मुळापासून दूर करते. 13. जर एखाद्या व्यक्तीने तुळशी विवाह या मनाने केला तर त्यांच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद राहतो. तर देवी आई नेहमी त्याच्यासोबत राहते आणि त्याची सर्व चांगली कामे पूर्ण करते. 14. तुळशीला कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा, उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्व दिशा निवडा. 15. जर तुम्ही कधी तुळशीचे रोप आणले असेल तर ते फक्त गुरुवारी आणा आणि सकाळीच लावा. अशा परिस्थितीत चुकूनही शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती तुळशीजवळ ठेवू नका. याची विशेष काळजी घ्या. घाण किंवा अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये. नेहमी फक्त स्वच्छ पाणी वापरा. जर पाणी पिण्यास योग्य नसेल ते वापरू नका. तर जे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता अशा पाण्यानेच तुळशीला पाणी घालावे. याशिवाय इतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील. घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगाही दिसू लागतील. ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते, कबूतर तिथे घरटे बनवतात. हे अशुभ केतूचे लक्षण मानले जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्यामा तुळशीला नेहमी नैऋत्य आणि दक्षिण दिशेला ठेवले जाते. श्याम तुळशीची पाने एकदम हिरवी आणि मोठी असतात. त्याला तुळशीजी असेही म्हणतात. तुळशीची दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. मित्रांनो, घराच्या छतावर तुळशीला ठेवणे शुभ मानले जात नाही. टेरेसवर तुळशीची ठेवण्याशिवाय दुसरी जागा नसेल तर खास उपाय करा. तुळशीला कधीही एकटे ठेवू नका. केळीच्या झाडासोबत नेहमी ठेवा. दोन्ही झाडे अगदी बरोबर ठेवा आणि मोहिनीने बांधा. यामुळे वास्तुदोषांमुळे तुमची हानी होणार नाही. मासिक पाळीच्या काळात तुळशीची पूजा करता येते का? हा प्रश्न बहुतेक महिलांना विचारायचा असतो. मासिक पाळी दरम्यान महिला तुळशीला पाणी अर्पण करू शकतात की नाही याबद्दल देखील जाणून घ्या. मित्रांनो, मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात आणि म्हणूनच काही गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीच्या काळात करू नये. जसे लोणच्याला हात लावू नये, त्यामुळे ते खराब होते. देवळात जाऊ नये, कारण त्यामुळे वाईट नजर लागू शकते. तसेच अशा झाडांना पाणी देऊ नये, यामुळे झाडे सुकतात. आणि कोणतीही धार्मिक कार्य करू नये. म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये. तुळशीचे व्रतसुद्धा करू नये. तुळशीजवळसुद्धा जाऊ नये, अन्यथा तुळशीचे रोप सुकून जाऊ शकते. तुळस अपवित्र होते. तुळशीच्या पवित्रतेची विशेष काळजी घ्यावी. मासिक पाळी दरम्यान 4थ्या दिवशी स्नान केल्यानंतरच कोणतेही धार्मिक कार्य करावे. मित्रांनो, तुमच्या घरातही तुळशीचे रोप असेल तर त्याची काळजी नक्कीच घ्या. तुळशी माता तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती देईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.